भगवान सोमेश्वर या तीर्थाच्या ठिकाणी आपला सेवेचा तिसरा दिवस आणि सेवा समर्पित करत असताना या भगवंतांना कोणत्या वेळी कोणत्या रूपाने आपल्याला मदत करतायत, मनुष्य कुठल्या ना कुठल्या अवस्थेमध्ये भगवान विष्णूला कोणत्या नावानं स्मरण करावं, म्हणून भगवंताचे अनेक अवतार आहेत, अनेक नाव आहेत. जर आजार असेल तर त्यावेळेस महाविष्णूचं कोणत्या नावानं त्यांना बोलवावं, त्याचं स्मरण करावं, नामजप करावं. अच्युत अनंत गोविंद नारायण हरी हे विष्णूचं स्मरण. जेवताना कोणत्या नाव घ्यावं त्या विष्णूचं? जनार्दन. झोपताना काय नाव घ्यावं त्या विष्णूचं? पद्मनाभ. विवाहाच्या वेळी प्रजापती आणि युद्धाच्या वेळी चक्रधर, यात्रेच्या वेळी त्रिविक्रम आणि ज्यावेळेस आपला देह जातो, देहातून प्राण सोडतो त्यावेळेस नारायण. म्हणून हे नारायण भाव शेवटाला नारायण नाव घ्यावं. आणि ज्यावेळेस दुःख स्वप्न पडतं त्यावेळेस गोविंद गोविंद म्हणून स्मरण करावं. संकटाच्या वेळी मधुसूदन असे. आणि जर आपण प्रवासाला निघतोय आणि प्रवासाला जात असताना ओम नमो भगवते वासुदेवाय कमीत कमी 108 वेळेस तरी स्मरण करावं, चिंतन करावं आणि प्रवासाला निघावं. आपला सुखाचा प्रवास होतो. आणि जो मानव देहामध्ये आहे, आपण मानव आहोत, म्हणून रोज कमीत कमी 12 माळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करावा. त्याचं कारण काय आहे? जे काही दोष असतात, आपण ग्रस्ती आहोत, कळत नकळत आपल्याला आपल्यातून चुका होतात, पण आपल्याला त्या समजत नसतात. त्या दोषाचं निरसन व्हावं, आपला देहरूपी प्रवास सुखाचा व्हावा, याच्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय